कोरेगावच्या हिंद केसरी मैदानात आहोत आणि आज या मैदानात संतोष शेठ तोडकर यांचा मल्हार 11-11 हा दाखल झाला आहे. बघूया आज कसं काय नियोजन असणार आहे. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? विशाल म्हात्रे, डीजेबराव. बरं, काय सांगाल आज कोरेगावचं हिंद केसरी मैदान आहे पहिल्यांदा काय सांगाल हिंद केसरी मैदानाबद्दल? पहिल्यांदाच हिंद केसरी मैदानामध्ये मल्हार पळतोय. बरं, कसं वाटतं एकंदरीत आता ह्या फाटी वगैरे बघितल्या असतील तुम्ही? फाटी वगैरे चांगलं आहे, मातीचा रान आहे, तर बैल चांगले पळतील. बरं, मल्हार आज कसं काय नियोजन आहे आपलं मल्हारचं? मल्हारचं आज नियोजन बकासूर सोबत आहे. बरं, एक उत्सुकता लागली प्रत्येक म्हणजे बैलगाडा फॅन्स वगैरे असतील की नक्की जोडी पाळणार का, पण आज तुम्ही सांगितलं की ही जोडी 100% पाळणार आहे, तर कसं काय नियोजन झालं होतं हे? आमचे मित्र संतोष तोडकर, बबलू चाचा असतील, अरुण शेठ असतील, मामा, त्याच्यानंतर आपले जगदीश कोहली यांनी नियोजन लावलं. मल्हारचं काय सांगाल खासियत? आता शेटनी जसं घेतलंय अगोदर पण तो पळत होता, पण जसं शेटनी घेतलं तसं नंबरातच आहे, 1 नंबरात. काय सांगाल? नाही, चांगला बैल आहे, पळतोय पण चांगला, रिझल्ट चांगला आहे. बरं, त्याच्यामुळे बरं वाटतंय. कसं वाटतंय म्हणजे खासियत काय सांगाल मल्हारची खासियत काय सांगाल? मल्हारची खासियत असे आहे की बाजूला गाडी असली त्याच्यानंतर जेवढा आरडाओरडा असेल मैदानामध्ये तेवढा बैल जास्त पळतो. आज आता तुम्हाला माहिती आहे अखंड महाराष्ट्रात बकासूर म्हणून त्याची काय बकासूर सगळ्यांना ओळखीचं, तुम्ही काय सांगाल बकासूर बद्दल? बकासूर बद्दल तर बोलावं तेवढं कमीच आहे, कारण त्याने पूर्ण या महाराष्ट्राला बोललं तर पूर्ण जगाला वेड लावून ठेवलाय असा एक नामवंत बैल म्हणजे बकासूर. आणि विशेष म्हणजे त्याला पैऱ्यांची खूप म्हणजे हे असतात, वेटिंग्स असतात, पण मल्हारसोबत मल्हारचा पळ पण 1 नंबर आहे आणि तो पळ आणि योग जुळणार आज. तर कसं वाटतं कितवा गट असेल आज आपला? काय नाही, वेटिंग असले तरी काय माहिती आहे का, मामांचे आणि माझे आमचे दादाचे झाले एकदम घरचे संबंध आहेत. बरं, म्हणजे काही आम्ही 2 दिवस कॉल नाही केला तर ते मला बोलून दाखवतात की काय आम्हाला विसरले म्हणून, आम्ही कॉल नाही केला तर ते आम्हाला दाखवतात. तर त्याच्यामध्ये काही असे विषय नाही. बरं, आज मोठं मैदान आहे हिंद केसरीचं, कसं पाहता एकंदरीत? काय वाटतं एकंदरीत? बरं वाटतंय. हिंद केसरीच्या मैदानामध्ये आज मल्हार दाखल झालाय. मला वाटतंय मल्हार कासेगाव मैदानानंतर तुम्हाला इकडे दिसतोय, आम्हाला कासेगाव नंतर नाही इथं ह्या इकडे पश्चिम भागात दिसतोय. बिंजोरलाच तिकडे पळतोय तुम्ही? हो, बिंजोरला पळतोय बाई. काय सांगाल खासियत काय सांगाल मल्हारची? मल्हारची खासियत काय नाही, त्याला एकच आहे की जेवढा ओरडा असेल मैदानामध्ये तेवढा चांगला पळतो. आता शेटने एवढी मोठी खरेदी केली आहे, पण कुठंतरी काहीतरी त्याचं पळ वगैरे बघून गेले असेल, तर कुठनं घेतलाय, कसं काय घेतलाय, काय झालं? हा बैल आपण जालन्यावरनं घेतलाय. किरण डायव्हर म्हणून ते बैल आणायचे, त्यांच्याकडून घेतलाय. त्याच्यात आमचे देवदास महाराज असतील ते पण होते व्यवहारामध्ये, आणि चांगले खरेदी केली. बरं, आज किती वगैरे असणार आहे आपला? आज 29 मध्ये 4ला पळेल. 4ला पण नक्कीच. आणि ड्रायव्हरमध्ये आमचे दैवत गोयेकर पण होते, त्यांचा पण सिंहाचा वाटा आहे त्याच्यात, म्हणजे खरेदीमध्ये. हो, बरं, नक्कीच. कारण मगाशी तर तुम्ही बघितलं तिथं त्यांचा नंदी पण होता दुसरा, तिथं थांबला होता त्यावेळेस कळलं. नक्कीच आज ड्रायव्हर आपले बबलू असणार आहेत. हो, बबलू चाचा. बरं, चालेल. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आज चांगली गाडी पळली, तुम्हाला शुभेच्छा असेल. धन्यवाद.